जळगावमध्ये देखील ठाकरेंच्या उमेदवाराच्या घरी पोलीस आल्यामुळे गोंधळ झालाय। पोलिसांनी 2 तास कुणालाही बाहेर पडू न दिल्याचा आरोप कुटुंबाचा आहे। उमेदवारांच्या कुटुंबियांनी पोलिसांवरतीच थेट आरोप केलाय। सकाळी 7:30 वाजता पोलिसांचा फौजफाटा घरी आल्याची माहिती मिळाली। इथे पोलीस आले, आम्हाला क्लिअरली त्यांनी सांगितलं की तुम्ही घरात बसून राहा। तर म्हणजे काय, आम्ही घरात कसं काय बसून राहू? आम्ही मतदान द्यायला जाऊ शकत नव्हतो, आम्हाला फिरू देत नव्हते। ही कोणती पद्धत आहे? म्हणजे तुम्ही आमचा आता मताचा अधिकार पण घेणार का? अरे लोकशाही मार्गाने लढा ना। बघा, लोक तुम्हाला निवडून देतील, काही विषय नाही, आम्ही मोठ्या मनाने ऍक्सेप्ट करतो। लोकशाही मार्गाने लढा ना। पण असे येणं विचार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, कधी आम्हाला धमकवायचं, कधी मुलं पाठवायचे, कधी पैसा वाटप करायचा, कधी अफवा पसरवायच्या, कधी प्रशासनाने दबाव आणायचा, हे चुकीचं। आणि फॅमिलीला कशाला याच्यात इन्व्हॉल्व करता? आमची काय चुकी आहे? मी बाहेर बोलून म्हणजे माझे इथं सहकारी बसले होते, चिठ्ठ्या देण्यासाठी बरीचशी गर्दी होते। कोणाच्या कारण नागरिकांच्या घरी चिठ्ठ्या, सर्व कर्मचारी होते, कारण ते चिठ्ठी कोणी ठेवून दिले तर त्यांना त्या इलेक्शनच्या दिवशी मिळत नाही। तर मग पुढे आम्ही इथे अरेंजमेंट केली होती का बा रस्त्यावर न करता एका आपलं आता स्थानिक उमेदवाराचं घर आहे ना, स्थानिक उमेदवाराच्या घराविरुद्ध दबाण आणि एवढं राजकारणी मंडळीचं त्यांनी सुद्धा ऐकणं, पण शेवटी सरकार असतं, त्यांना काही दबाण असतं, त्याच्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। कोणी असे आरोप केलेले आम्हाला काय माहित नाही, परंतु असा कुठलाही प्रकार नाही आणि डांबून वगैरे तर कोणालाही ठेवलेलं नाही। कारण पोलिसांनी कुठल्याही कोणाच्याही निवासस्थानामध्ये किंवा त्याच्या प्रेमायसिस मध्ये म्हणजे कुठं एंट्री करून कुठलाही असा इंटरफेअर केलेला नाही। फक्त रस्त्यावर गाड्या वगैरे लागलेल्या होत्या आणि पब्लिक होते, त्यांना फक्त तिथून आपण काढून दिलेलं आहे पोलिसांनी, आणि त्यांना समजून सांगितलं की इकडे परत लोकांना